नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामार्फत एक मोठी अपडेट आपल्याला या ठिकाणी समोर आलेली आहे. मागील काही दिवसापूर्वी मी तुम्हाला या आरोग्य विभागाबाबत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आली होती, ती दिली होती आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आता जाहिरात काढण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला अपडेटमधून समजतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, ती अपडेट काय आहे आणि आपल्याला जाहिरात कधी येणार आहे, किती रिक्त पदं आहेत, कोणत्या वर्गाची किती पद आहेत याबद्दल माहिती देतो. आणि तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कामगार आयुक्तालयाची भरती आलेली आहे. त्या संदर्भात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखकची तयारी करत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 40 प्रश्नांना 40 प्रश्न 80 गुणांसाठी येणार आहेत कायद्यावरती. ते कायद्याची बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जोरदार चालू आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही यासाठी ऍडमिशन घेतलेलं नसेल तर घ्या. 599 रुपयामध्ये हे बॅच या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांना देऊ केलेली आहे. आणि त्याप्रमाणे या संदर्भात एक फाउंडेशन बॅच देखील आपण चालू केलेली आहे. बघा, फाउंडेशन बॅच जे आहे ते 999 रुपयामध्ये आहे. सर्व सिलेबस या ठिकाणी त्यामध्ये शिकवला जातोय. तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती या बॅच बद्दल घ्यायची आणि बॅच जॉईन करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग काय सांगतोय आपल्याला बघा. या मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मंजूर आकृतीबंधानुसार या ठिकाणी गट क आणि गट ड च्या संवर्गातील 30/6 किती तारीख लक्षात असू द्या, 30 जून 2026 चालू अपडेट आहे. 30 जून 2026 संदर्भात या ठिकाणी यापर्यंत, या दिवसापर्यंत आपल्या विभागामध्ये किती पद रिक्त आहेत, किती पद भरलेली आहेत याचा सखोल आढावाचा या ठिकाणी परिपत्रक काढलेलं होतं. आणि त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी त्या विभागानं मंजूर रिक्त पदे आकृती बंधानुसार या ठिकाणी गट क ड ची 30 जून 2026 ची जी काय सद्यस्थिती या ठिकाणी अहवाल सादर केलेला आहे. म्हणजे आता जाहिरात काढण्यासाठी गट क च्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून रिक्त पदे आहेत 12. गट क मध्ये बालरुग्ण तज्ञ परिचारिका आहेत 33. गट क मध्ये मनोरुग्ण तज्ञ परिचारिका आहेत 21. अशा 66 पदे या ठिकाणी रिक्त असलेले दाखवलेले आहेत. आता यामध्ये जो सुधारित त्यांनी मंजूर आकृतीबंध जो आहे गट क चा, त्या संवर्गातली किती पद रिक्त आहेत याचा अहवाल या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. तर यामध्ये बघा, ह्याचं पूर्वी मग यामध्ये विधान सभेचं जे काय अधिवेशन चालू आहे त्या संदर्भात या ठिकाणी जी काही 5000 नव्या पदांना मंजुरी या ठिकाणी दिली होती. आणि आरोग्य पद भरतीचा मुहूर्त कधी, ही जी काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात ह्या आढावा आणि या ठिकाणी नवीन 5000 पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर जी काही घडामोड या ठिकाणी विभागामध्ये घडते त्या संदर्भातला हा व्हिडिओ आणि ते अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सांगितलं की आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागात 5000 पदांची जाहिरात 45 दिवसात निघेल अशी घोषणा केली होती. आणि त्यानुसार परत पुन्हा एकदा जी काही डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावरती ही जी आदेश या ठिकाणी दिले होते, 1400 डॉक्टर नियुक्तीचे आदेश या ठिकाणी त्यांनी दिले होते. मग 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे अशा पद्धतीची ही न्यूज तुम्हाला मी पाठीमागे घेतली होती. मग मला हे सांगायचे की ह्या चर्चेनंतर या ठिकाणी ह्या विभागामध्ये या हालचाली सुरू असलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि लवकरच आपल्याला या पुन्हा एकदा ही सर्व रिक्त पदे आणि रिक्त पदांची नवीन जाहिरात आणि तयार झालेली नवीन पदे. मग यामध्ये तुम्हाला सांगतो, जी काही नवीन रुग्णालय आहेत नवीन मंजुरी दिलेली की ज्या अशा रुग्णालयांचं 50% पर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे, या नवीन रुग्णालयासाठी सुद्धा पदभरती होणार आहे. त्याचं देखील आकृतीबंध नव्याने सुधारित झालेला आहे. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फक्त महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत, आता बघा आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमार्फत ही या ठिकाणी भरती केली जाते आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत भरती केली जाते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळं असतं. परंतु आपल्याला जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यामार्फत या 2 टप्प्यात जी भरती होणार आहे ती येणारी भरतीची जाहिरात या ठिकाणी आपल्याला या आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य या मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक खूप महत्त्वाचं होतं, कारण विभागामध्ये घडणाऱ्या घडामोडी ज्या असतात त्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या जाहिरातीची चाहूल लागत असते. म्हणून ही अपडेट खूप महत्त्वाची होती. ती तुमच्या समोर या ठिकाणी मी मांडलेली आहे. तयारीला लागा, जाहिरात कधीही येऊ शकते. चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.